24th of May, right? Just 2-3 days are remaining. Main thing is that do not overthink now, right? Most important is do not set impossible targets कि last 2-3 दिन में इतना पढ़ लेंगे उतना पढ़ लेंगे. Do the targets which are achievable. Most important thing is be calm, revise, just follow your routine, right? And be happy, because all those who are sitting here should be happy because they have studied for 1 year and shown that kind of discipline, consistency, which many of them have not shown. The very proof that you are here shows that you have been consistent, right? One thing is for going to UPSC exam, and about life also it is very true. So UPSC exam and life दोनों में काफी सिमिलैरिटीज है. पहली सिमिलैरिटी सबसे इंपॉर्टेंट क्या है? डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम द पेपर, राइट? युपीएससीला आपण काय म्हणतो? अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर पेपर इझी असेल, डिफिकल्ट असेल, असं काही अपेक्षा ठेवू नका. डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग. डू नॉट हॅव एनी प्रीकन्सिव्ह नोशन्स व्हाइल यू आर गोइंग फॉर द एग्जाम, राइट? पेपर इजी रहेगा, डिफिकल्ट रहेगा, राइट? Paper can be completely different from the mocks. Paper can be completely different from the previous year's question papers. ऑप्शन्सची काहीतरी नवीन गंमत करतील ते. आर यू अंडरस्टँडिंग दिस? काहीतरी नवीन आणू शकतात ते. समथिंग न्यू दे कॅन ब्रिंग, राईट? बट वी हॅव टू बी कूल, काम, कंपोस्ट. It is new for everybody. You should be happy. Most of them would get panicked. Are you understanding this? Right? Because the paper is same for everybody. You cannot control the paper. You can only control your mind. हा खूप महत्वाचा शब्द सांगितलेला मी तुम्हाला. You cannot control the paper. You can just control your mind. You can just control your time. You can just control your decision making. You can just control your accuracy. जसा पेपर येईल तसं तुम्हाला अडॅप्ट करता आलं पाहिजे. व्हॉट इज द क्वालिटी ऑफ अ गुड पर्सन? ही ऑर शी शुड बी एबल टू अडॅप्ट. फ्लेक्सिबल असलं पाहिजे, काळाप्रमाणे चेंज झालं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? नाही तर तुमची गरजच नाही, राईट? हे पण तुम्ही डोक्यात बिलकुल ठेवू नका की पॉलिटी इज माय स्ट्रॉंगेस्ट पॉइंट, इकॉनॉमी इज माय वीकेस्ट पॉइंट. हे डोक्यात ठेवायचं नाही. मग इगो येतो आपल्याला. गेम कशी आहे लाईफ मधली की जशी सिच्युएशन येईल तसं आपण खेळत राहणार. तिथं पॉलिटीचे 1-2 प्रश्न नाही आठवते, जस्ट एक्सेप्ट इट, गो ऑन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? इकॉनॉमिक सोपं वाटतं. नाही सर, मला इकॉनॉमिक जमायचं नाही, पण इथं सोपं वाटायला लागलं, मग मला भीती वाटायला लागली. इथं का सोपं वाटतं? आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट? एन्व्हायरमेंटच जास्त येईल, बरोबर? आपल्या डोक्यात असतं एन्व्हायरमेंटच जास्ती प्रश्न विचारतील, सायन्स अँड टेक विचारणार जास्ती, तिथं आलेच नाही प्रश्न, मॉडर्नच जास्त येईल. ती काही डोक्यात ठेवायचं नाही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो हॅव नो एक्सपेक्टेशन, गो विथ ओपन माइंड, रीड एव्हरी क्वेश्चन विथ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह. फ्रेशनेस असली पाहिजे. हा प्रश्न मला वाचण्यामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे. जुना प्रश्न गेला, आता नवीन प्रश्न मला हँडल करायचा आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट? सो दॅट इज द थिंग. आणि जेव्हा तुम्हाला पेपर स्टार्टिंगला भेटतो, राईट, सर जस्ट स्कॅन करून घ्या पूर्ण पेपर जो काय तुमचा आहे तो, राईट? सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पॅनिक कुठल्याही सिच्युएशन मध्ये व्हायचं नाही. का? तुम्हाला लक्षात ठेवायचं, यू आर प्रोफेशनल्स. यू हॅव बीन ट्रेनिंग दिस फॉर अ इयर. एरोप्लेन उडताना टर्ब्युलन्स आलं, एक इंजिन फेल झालं, तरी पायलट पॅनिक होत नाही. आलं तुम्हाला लक्षात? विचार करा, मी आता न्यूज वाचली 2-3 दिवस आधी, जे अहमदाबादचा जो प्लेन क्रॅश झाला त्याबद्दल कोणीतरी विधान दिलं ना, की जेव्हा ती बॉडी बघितली त्याची, स्टील ही वॉज सिटिंग ऑन द चेअर ट्राईंग टू कंट्रोल द प्लेन. म्हणजे तो पॅनिक नसेल झाला शेवटपर्यंत. पॅनिक झाला असतं सोडून दिलं असतं त्यांनी. हे पाहिजे, हा ऍटिट्यूड पाहिजे. शेवटपर्यंत मी लढणार. आलं का तुम्हाला लक्षात? काहीतरी ट्राय करणार. दॅट इज प्रोफेशनल. पॅनिक झालं तर मग काय, तू तसा ऑफिसरच नकोय मला, बरोबर आहे का नाही? जिल्हा चालवण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे आणि तुम्हीच पॅनिक झालेले आहेत, काय होईल सिच्युएशन? सो रिमेंबर की ऑल द व्हॅल्यूज विच आर रिक्वायर्ड टू बिकम अ गुड ऑफिसर आर द व्हॅल्यूज विच आर रिक्वायर्ड टू क्लिअर दिस एक्झाम. दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. हँडलिंग युअर इमोशन्स व्हेरी व्हेरी प्रॉपरली. आलं का तुम्हाला लक्षात? राईट? सो नो ओव्हर एस्टिमेशन ऑफ टार्गेट्स, राईट? हे सगळं काय आता करण्याची गरज नाही. आलं का तुम्हाला लक्षात? राईट? क्लिअर आहे का? हे लक्षात ठेवा तुम्ही, राईट? पुढे
स्कॅनच करायचं आपल्याला आता नोट्स, बरोबर आहे का नाही? इट इज नॉट द टाइम टू एक्सपांड, इट इज जस्ट द टाइम टू कन्सॉलिडेट. स्कॅन करा, ऍक्टिव्ह रिकॉल पण करायला बघू नका. काय करा, ओके 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 ओके. तुम्ही जर म्हणलं असं गव्हर्नर, मग गव्हर्नरचं ऍक्टिव्ह रिकॉल करायला गेले, मग लोड येईल. त्यापेक्षा जस्ट स्कॅन करा, पुढे चला, स्कॅन करा, पुढे चला. आर यू अंडरस्टँड? तुम्ही जे तुमचे हँड रिटन नोट्स असतील ते आता वाचले तुम्हाला मजा येईल, ते सोपे जातील एकदम, बरोबर आहे का नाही? तुमचे जे नोट्स आहेत तुम्ही बनवलेले, राईट, तर ते तुम्ही करू शकता. करंट अफेअर्स पण आपले जे आहेत तेच करा, बाकीचं काही करू नका, राईट? सो रिव्हिजन शुड बी लाईट, it should be repeated, nothing new. Your target is not to become perfect, your target is just to keep your mind active, to keep your mind in that zone of exam. Are you understanding this, right? So just use the familiar material. You might feel anxiety. आता इथं मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो, एवढे तुम्ही विद्यार्थी इथं क्लासमध्ये बसलेले आहात, कोणाला असं विद्यार्थी आहे का की ज्याला एन्झायटी नाहीये? आता एन्झायटी फील होत नाहीये? एनी स्टुडंट, ऑनलाईन स्टुडंटमध्ये पण एवढे सगळे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, वर्षा, प्राची, साक्षी, निलेश, खुशी, हर्ष, अमर, एनीबडी? सगळ्यांना एन्झायटी आहे. सो जस्ट स्माइल, जो तुमको हो रहा है सबको हो रहा है. आर यू अंडरस्टँडिंग? सो कॉंग्रॅच्युलेशन, यू आर ह्युमन. अँड दिस इज, आय टोल्ड समबडी, आय थिंक श्रुतीला मी सांगितलं की आत्ता तुमची जी एक्सपिरियन्स आहे ना, तुमचं जे आत्ता तुम्हाला जे वाटतंय ना, ते चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स करा. का? वन्स यू बिकम सक्सेसफुल इन लाईफ, आय एम नॉट सेइंग ऑफिसर और वॉट एव्हर यू विल बिकम इन युअर लाईफ, बट यू विल बिकम सक्सेसफुल इन युअर लाईफ, बिकॉज तुम्ही हे तप केलेलं आहे 1 वर्ष, आणि तुम्ही तुमच्या स्वतःला या 1 वर्षामध्ये खूप चांगलं घडवलेलं आहे. तुमचं नॉलेज वाढलेलं आहे, तुमचे कॅपॅसिटीज वाढलेले आहेत, बरोबर आहे? मेंटल कॅपॅसिटी, फिजिकल कॅपॅसिटी सगळं वाढले, नॉलेज वाढलंय, पर्सनॅलिटी तुमची अजून चांगली झालेली आहे. यू विल बिकम सक्सेसफुल इन लाईफ. वेन यू बिकम सक्सेसफुल इन लाईफ ना, दिस मुमेंट, आत्ता जो तुम्ही एक्सपिरियन्स करताय, रिमेंबर दॅट मुमेंट की आय वॉज ऑल्सो वल्नरेबल, I was also feeling that pressure. I was also feeling that uncertainty. I was also feeling that I might not become successful in life. Then you will be able to empathize with the people. So when you become officer, you will become a better officer. Are you understanding this? So ये अभी का जो फीलिंग है ना, बहुत अच्छे से उसको एक्सपीरियंस करो. This is a very rare feeling. Because very few people in life go to that, you can say, or try to challenge something which is big. You are challenging that something big is big. That is why you have got that butterflies in the stomach. Rare feeling आहे, भारी feeling आहे, नेहमी नेहमी येत नाही. Are you understanding this? So this is normal. You are just human, right? Don't worry, right? आणि आता बिलकुल ते हे करायचं नाही की बाबा मला आठवलं नाही तर काय होईल, बरोबर आहे का नाही? आपले सगळे, जसं मी जशी बोलत होतो, राईट, रेवतीचे, की आपले सगळे पाप आठवणार की मी त्यावेळेस लग्नाला गेलो नसतो तर, बर्थडेला गेलो नसतो तर, अभ्यास केला असतो तर. हाच टाइम असतो सगळे आपले पाप आठवण्याचे. आय डोंट अंडरस्टँड, बट रिमेंबर यू आर ह्युमन. सो नो बडीज जर्नी इज परफेक्ट. देर आर गोइंग टू बी अप्स अँड डाऊन्स. वॉट यू आर गोइंग टू रिमेंबर जस्ट नाउ इज युअर लोज. सो इट इज ओके, एव्हरीबडी हॅड दोज. अँड एव्हरीबडी, when I say everybody, everybody, right? So just don't, you can say, worry. आता तुम्ही एवढे मॉक्स दिलेत, एवढे एक्झाम दिलेत, त्यामुळे तुम्हाला आलेच ना मार्क. असं आलं का कोणाला? निगेटिव्ह आले का मार्क? निगेटिव्ह. मग तिकडे काय होणार आहे? सगळं विसरणार, निगेटिव्ह होणार का? नाही ना. आणि तुम्ही लक्षात घ्या, नेहमी मला विद्यार्थी दरवर्षी सांगतात, सर ते आता तुम्हाला भेटायला आलो ना, पेपरले सोपं वाटतोय, पण तिकडं काय सर, तिकडं आठवलंच नाही काय? का? यू आर नॉट कॉन्फिडेंट देअर. You are not having officer like quality there, so that is why the paper might seem difficult in that situation. Coming home, it, when you are relaxed, it seems easy. So what is the moral of the story? I need to be relaxed because I want to become the officer. Are you understanding this, right? So whenever your mind says, what if I fail? Right now my job is not to predict the results. I am just a fakir who is going to just spread the jholi and tell to the God, thank you for this journey. I have full gratitude that you, because of you, I could go through this journey, I could develop myself. I'm in a process of self-discovery. Now, whatever you wish, you give me. If you want me to become officer, you clear my prelims. If not, it is not meant to be. Are you understanding this? Go without any expectations of result, of paper, of pattern, of questions, everything. Are you understanding this? Right? Final days should be very simple. Wake up on time, eat normal food, revise limited notes, do not compare with others, avoid social media.
Avoid topper strategy. Yes or no? Avoid new PDFs. Avoid meeting your mentors, too many mentors, because every mentor would say something different. Are you understanding this? So, मतलब मिलो भी मत ज्यादा लोगों को. अगर तुम सॉर्टेड हो. Are you understanding this, right? Avoid unnecessary discussion. Sleep properly. Keep your body calm. Exercise वगैरे करा. Right? It releases positive hormones. So just daily schedule जे तुमचं आहे ते तुम्ही करा. Right? So that is very very important. Now आपल्याला माहिती आहे जीएस पेपर आपला किती वाजता आहे? 9:30 वाजता आहे सकाळी. मग आता 9:30 ते 11:30 आत्ता ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे आपल्याला. आणि सीसॅट मध्ये पण 2:30 to 4:30 झोपणं कामाचं नाहीये या वीकमध्ये. तिथं पण ऍक्टिव्ह राहणं आपलं गरजेचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो या टाइम पिरियडमध्ये यू कॅन से यू कॅरी युअर यू शुड हॅव युअर बेस्ट मेंटल कॅपॅसिटी. सो प्लॅन युअर डे अकॉर्डिंगली. नाउ ऑन द डे ऑफ द एक्झाम ऑर बिफोर द एक्झाम व्हॉट यू शुड बी, यू कॅन से कीपिंग रेडी. एव्हरीबडी नोज द सेंटर बाय नाउ. असं कोणी नाही ना की नाही मी सेंटर चेक करणार नाही, एक रात्री आधी बघणार, असं कोणी आहे का? हा. बरं, सेंटर तुम्ही बघितलं, हॉल तिकीट प्रिंट केलेले आहेत का? करून टाका, आजच करून टाका, 2 कॉपी करून टाका. आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला एक चीट कोड सांगतो मी. मी काय करायचो, 2 हॉल तिकीट घेऊन जायचो. बरोबर. आता हे सांगितलं पाहिजे नाही सांगितलं पाहिजे रेकॉर्ड होतं. पण 2 हॉल तिकीट घेऊन जायचो. काय करायचो, सीसॅटचा पेपर आहे, सीसॅटच्या पेपरला आपण तिथं 2:30ला पेपर आहे, 2लाच बसतो जाऊन सीटवरती, आपण 2ला बसणं अपेक्षित आहे. आलं तुम्हाला लक्षात? सो वेन आय गो टू सीट टू, मग मी काय करायचो तिथं तिथं ते हे करून टाकायचो, ABCD लिहून टाकायचो त्यावरती. मग त्यावरती A1 2 जे जे आपल्याला पुढे लागणार आहेत ना, पहिलेच करून टाकायचो हॉल तिकीटच्या मागे. कोणाला नाही आवडलं घेऊन जा हॉल तिकीट, काय प्रॉब्लेम नाही. आलं तुम्हाला लक्षात? सो इट इज हाऊ स्मार्ट यू आर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का नाही? तर हॉल तिकीट हे 2 प्रिंट केले पाहिजे. एक तुमचं जे ओरिजिनल फोटो आयडी जे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये लावलेलं आहे ते तुमच्याकडे आहे का? त्याची कॉपी तुम्हाला घेऊन जायला लागणार. राईट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ब्लॅक बॉल पेन वापरायची. दर एक्झाम मध्ये कोणी ना कोणी ब्ल्यू मध्ये करून येतं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. मग रिझल्ट लागत नाही. सो हे करून जावा. पासपोर्ट साईज फोटोज तुमच्याकडे ठेवून ठेवा, कोणी मागितलंच तर. क्लिअर आहे का नाही? ब्लॅक बॉल पॉईंट ऍटलीस्ट 2-3 तरी ठेवा. आलं तुम्हाला लक्षात? पाणीची बॉटल घेऊन जायला लागलं, उन्हाळा आहे, पाणीची बॉटल कंपल्सरी घेऊन जावा. आलं तुम्हाला लक्षात? त्यानंतर चॉकलेट किंवा काय तुम्हाला एनर्जीसाठी पाहिलं असेल तर खिशात ठेवा. बरोबर आहे का नाही? घाम बिम आला, फॅन बंद असू शकतं, तिथं एसी मध्ये बसलेत तुम्ही. असे शाळेतले बेंचेस असतील तिथं काहीच नाहीये, पंखा बी चालू नाहीये. आलं तुम्हाला लक्षात? रायटिंग पॅड तुम्हाला कॅरी करायचं कॅरी करा, अलाउड केला केला, नाही केला बाहेर फेकून टाका. आलं तुम्हाला लक्षात? त्याला असं विचार करू नका की माझे पैसे गेले. बरोबर आहे का नाही? थोडी इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आपल्याला. राईट. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगणार आहे, ORS घेऊन जावं. काय घेऊन जावा? ORS, इलेक्ट्रोलाइट्स. एक म्हणजे समर आहे म्हणून खूप जास्त टेम्परेचर आहे, आणि दुसरं काय आहे की आपण युजली ऑन द डे ऑफ द एक्झामिनेशन वी वुड ईट लेस देन नॉर्मल. राईट. सो आर ब्रेन टू वर्क व्हेरी नाईसली, फॉर एक्झाम्पल न्यूरल कनेक्शन, इट रिक्वायर्स ऑल दिस मिनरल्स, मॅग्नेशियम बिग्नेशियम पोटॅशियम जे काय लागते ते लागणार आहे त्याला. सर ORS घेऊन जावा. तर मी काय करायचो, एक बॉटल नॉर्मल वॉटर, एक बॉटल ORS. सो ORS यू कॅन हॅव. तुम्हाला जर स्नॅक्स कॅरी करता आले तर स्नॅक्स कॅरी करून जावा, म्हणजे मधला जो पिरियड आहे त्यामध्ये काहीतरी लाईट स्नॅक्स खाणार. नाही तर मग अरे माझं तिथं आले सेंटर, बिर्याणी भारी भेटती, आपण एक बिर्याणी आणू. मित्र मित्र गेले बिर्याणी खायला, मग सीसॅट मध्ये झोपच झाली, मग बिर्याणी बरोबर आपण थोडं ताक पण घेतलं. करतात अशी लोक, हे झालेलं आहे मित्रांनो, म्हणजे माझ्या वेळेस तरी व्हायचंय. अरे आम्ही मुंबईला सेंटर, आमचं तर प्रिलिम पण मुंबईला असायची, मेन्स पण मुंबईला असायची. मुंबईला तर लय नवल असायचे लोकांना, अरे तो भारी आहे चल, ते गिरगाव चौपाटीला चल. गिरगाव चौपाटीच्या बाहेर आमचं एकदा सेंटर आलं होतं, चल जरा गिरगाव जाऊन येऊ. आलं का तुम्हाला लक्षात? तर अशी काय हरकत आहे तुम्ही करू नका. राईट. काय करू शकता तुम्ही, सिम्पल लंच बिंच काय तुमचं असेल तो तुम्ही करू शकता. स्मॉल टॉवेल वगैरे ठेवा, हँकरची ठेवा, घाम येऊ शकतो. बरोबर आहे का नाही? राईट. सो ऑल दिस थिंग्स आर देअर. मोबाईल फोन अलाउड नाहीयेत. बरोबर. कोणी कोणी तुम्हाला कॅम्पसमध्ये पण ठेवायला जागा देणार नाही, असे पण असू शकतात. स्मार्ट वॉच वगैरे कॅरी करू नका, ब्लूटूथ डिव्हाइस कॅरी करू नका, कॅल्क्युलेटर कॅरी करू नका, डिजिटल वॉच बीच काहीच कॅरी करू नका, अॅनालॉग वॉच ठेवा सगळे.
हे सगळं तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स एकदम क्लिअरली माहिती आहेत. आत्ता सेंटरवरती लवकर पोहोचणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? एक म्हणजे तुम्हाला मी सांगतो, पहिला पेपर किती वाजता आहे? 9:30. So 9 o'clock the gates would be closed. Gates would be closed. You will not be allowed into the center. So at least try to reach by 8:30 च्या मध्ये. Why? One more new thing has been added, right? तुमच्या सगळ्यांची काय घेणार आहे तिकडे जाऊन ते कॅमेरावरती तुमचं हे करणार आहे, फोटो घेणार आहे तुमच्या सगळ्यांची. सो ॲटलिस्ट रीच बाय 8, डू ऑल दिस थिंग्स बाय 8:30, सेटल डाऊन, बसा शांतपणे, श्वासावरती लक्ष द्या. आलं तुम्हाला लक्षात? या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता एक महत्वाची गंमत काय आहे? हे झालेलं आहे बघा माझ्याबरोबर. युपीएससीच्या एक्झामला नाही, दुसऱ्या एक्झामला कुठली तरी एक संस्थेमध्ये माझं सेंटर होतं. मी गुगल मॅपला गेलो, बरोबर आहे का नाही, ते रॉंग सेंटरलाच पोहोचलो मी. मला तिने प्रभात रोडला घेऊन गेला पुण्यात, कुठेतरी प्रभात रोडच्या आतमध्ये गल्लीत, आणि ते सेंटर होतं कर्वेनगरला. आलं तुम्हाला लक्षात? तर तुम्ही तुमचं सेंटर जर तुम्हाला माहिती नसेल व्यवस्थित, तर तुम्हाला आयडिया असली पाहिजे. फक्त गुगल मॅपवरती रिलाय राहू नका. त्याच नावाचे मल्टिपल आपले स्कूल कॉलेजेस काय काय असू शकतात. तुम्हाला माहिती आहे का तुमचं कुठे सेंटर? व्हेर इज अ सेंटर रेवती? आंबेगाव सीगड कॉलेज. अभी आंबेगाव वाला बहुत सारे सीगड कॉलेजेस है. हाँ हाँ, तो वो सब अभी तुमको परफेक्टली पता होना चाहिए कौन सा है क्या है. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? तुमचं काय बाळांनो आता? अरे, हे आता जे प्रिलिम्स बसणार आहेत ना, त्यांचं हे 5 वाजता बसवायला. हे आता प्रिलिम्स 24, त्यांना इन्स्ट्रक्शन देतोय प्रिलिम्सच्या आधी जाताना काय काय द्यायची. ठीक आहे ठीक आहे, काय बरोबर, तुमचा इश्यूज नाही. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? तर हे सेंटरचं फक्त एकदा व्यवस्थित घ्या लक्षात, राईट? पार्किंग असणार आहे, कुठं जाणार आहे, काय करणार आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा. आणि ट्रॅव्हल कसं करणार आहे, हाऊ आर यू गोइंग टू ट्रॅव्हल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या सकाळी सकाळी संडेला ओलाच भेटली नाही, रिजेक्ट झाला आपण. बरोबर आहे का नाही? आजकाल ड्रायव्हर बी रिजेक्ट करायला लागले आपल्याला. पहिले फक्त मुले रिजेक्ट करायची. बरोबर आहे का नाही? राईट. तर असा सगळा विषय होऊ शकतो. म्हणून ते सगळं प्रॉपरली तुम्ही मॅनेज वगैरे करा. तिकडे गेल्यावरती काय करायचं, एकदम सिट, रीच अर्ली, सिट काम, राईट, लेट अदर्स पॅनिक इफ दे वॉन्ट टू. यू हॅव दॅट पॉइज. एक ऑफिसर सारखं एक कॉन्फिडन्स असला पाहिजे, पॉइज असला पाहिजे, तुमचं एक ऑरा असला पाहिजे. आपलं होतंय, तुझं होईल नाही होईल, तुझं बघ. आर यू अंडरस्टँडिंग? स्टे कंपोस्ट. क्लोदिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे का नाही? कसं असतं, आता त्या दिवशी मग मी आपल्या बर्थडेच कपडे घालून गेलो, जे कम्फर्टेबल इथं घालतात, ट्रॅक पॅन्ट बिग पॅन्ट, ती सवय झाली ना तुम्हाला आता. फाटलेली ट्रॅक पॅन्ट जरा काय असते, जरा त्यामध्ये हवा बी जाते गरमीच्या वेळेस, तेच घालून जावं तिकडे. त्या दिवशी असं काय वेगळं करू नका विषय. आलं तुम्हाला लक्षात? नाही, ते कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, नवीन काहीच वाटलं नाही पाहिजे. मला सगळ्यात ऍडव्हान्टेज काय झाला, माझा काहीच अभ्यास नव्हता पहिल्या प्रिलिम मध्ये. ऍडव्हान्टेज काय झाला मला, की 2 जण, आता आपण एवढे मॉक बिक दिलेले असतात, बरोबर आहे का नाही, तर 2 जण क्लासमध्ये असेच सापडले की जी ऑलरेडी एक्झाम द्यायची आपल्याबरोबर. मला असं वाटतं हे मॉकच आहे. तेच फील्डमध्ये मी सॉल्व्ह केला पेपर. आलं तुम्हाला लक्षात? तर बी कम्फर्टेबल, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? सो दॅट इज देअर. फुटवेअर चांगलं घ्या, राईट? आणि सगळ्यात महत्वाचं, जीएसचा पेपर, आता तुम्ही बसला तिकडं 9 वाजतापर्यंत बसला, बरोबर? तुम्हाला इन्स्ट्रक्शन खूप महत्वाची देणार आहे आता मी. पहिले तुम्हाला ओएमआर येणार. ओएमआर व्यवस्थित बघून भरा. आलं तुम्हाला लक्षात? मग ओएमआर नंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर येणार. त्या क्वेश्चन पेपरचा कोड तुम्हाला तिथं सर्कल करायला लागणार, ABCD. ते बघून करा व्यवस्थित. रोल नंबर भरताना चूक करू नका. आलं तुम्हाला लक्षात? आणि समजा चूक झाली तर त्यांना सांगा ओएमआर चेंज करून द्या. आणि समजा नाही चेंज करून दिली त्यांनी ओएमआर, पॅनिक होऊ नका. पॅनिक होऊ नका. तुमचं इथं जरी रोल नंबर चुकला, बरोबर आहे, दुसरं काय असणार आहे, तुम्हाला अटेंडन्स येणार तुमच्याकडं. दुसरं काय येणार? अटेंडन्स येणार. त्या अटेंडन्स वरती तुमचा रोल नंबर तुम्हाला लिहायचाच नाही, तो ऑलरेडी छापलेला असतो. म्हणजे इकडे जरी तुमचा रोल नंबर चुकला, तर त्या अटेंडन्स प्रमाणे
त्या अटेंडन्सला फक्त एवढंच बघायचं तुम्ही प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे. तुम्ही त्यावरती काही जरी भरलं म्हणजे तुम्ही प्रेझेंट आहे. जरी तुमच्या इकडे रोल नंबर चुकला, इवन इफ युअर रोल नंबर इज रॉंग ऑन द OMR, ट्राय नॉट टू डू दॅट, बट स्टील युअर राईट रोल नंबर वुड बी ऑन द अटेंडन्स. तर रिझल्ट येईल. अजून वर्षात रोल नंबर चुकला तर पॅनिक होऊ नका. रोल नंबर पहिली म्हणजे चुकू नका. चुकलं तर काय करणार? OMR. OMR मागून घ्या दुसरा. खूप सारे लोक असतात ते रिस्क घेत नाही, दुसरं OMR देणार नाही तुम्हाला. 99% लोक असेच भेटतील की नाही, वी कॅनॉट गिव्ह यू OMR. ओके, कॅनॉट गिव्ह, फॉरगेट इट. आलं तुम्हाला लक्षात? तिथं एकदम पॅनिक झालो, व्हाईटनर विटनर करायला लागलो, हे करायला लागलो, काय घेणं देणं नाही. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. पहिले तुम्हाला काय भेटणार? OMR, तो भरायचा. OMR वरती काय भरू शकणार नाही तुम्ही? फक्त क्वेश्चन पेपरचा कोड. बिकॉज क्वेश्चन पेपर भेटल्यानंतरच तो कोड लिहिणार तुम्ही तिथं. आलं तुम्हाला लक्षात? प्रिडिक्ट करू नका. हा, एक A B C, मला D भेटेल, तसं नाही करायचं. केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आलं तुम्हाला लक्षात? मग तो भांडतो सुपर, मला डीच भेटला बरं, तर तुम्हाला A कसं दिला? तो वाटणारा मूर्ख आहे म्हणून तो वाटतो ना तुम्हाला, नाही त्यांनी पण एक्झाम दिली असती. बरोबर आहे का नाही? आर यू अंडरस्टँडिंग दिस? तो वाटणार मिस्टेक करू होऊ शकते त्यामध्ये. तिने तुम्हाला डीच दिला बरं होतं, तुमचं बरोबरच होतं, पण नाही दिलं तिने डी, तुम्हाला A भेटला. म्हणजे अशी हुशारी, अतिहुशारी करायची नाही. एकदा क्वेश्चन पेपर भेटला मग गोळा करायचा. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? आर यू अंडरस्टँडिंग? मग एकदा क्वेश्चन पेपर भेटला, OMR व्यवस्थित भरला, क्वेश्चन पेपरवरती पण रोल नंबर आपल्याला लिहायला लागतो आपल्याला फर्स्ट पानावरती. ते झालं की मग क्वेश्चन पेपर मस्त चाळत बसायचं रिलॅक्स मध्ये. आलं माझं? चाळायचं सगळं. आणि मग न पॅनिक होता तुमची जी स्ट्रॅटेजी असेल, कोणाची स्ट्रॅटेजी, तुम्ही पहिले पॉलिटिक्स सोडवणार, मग जॉग्राफी सोडवणार, मग इकॉनॉमी सोडवणार, काय असेल तुम्ही तुमचं करा. पण त्या स्ट्रॅटेजीमध्ये जर असं झालं की सगळे मिक्सअप आले, आपण नाही का पहिली मॉक घेतली होती, मग गडबड होती. मग गडबड होऊन देऊ नका. डू नॉट एक्सपेक्ट, नाही सर माझं सगळं प्रिपेअर होतं पण ते सगळे एकत्र प्रश्न आले नाही हिस्ट्रीचे, स्कॅटर्ड होते. म्हणजे तुम्ही प्रिडिक्ट करून गेला होता सगळे हिस्ट्रीचे एकत्र येणार, असं काय रूल सांगितलं का UPSC ने? डू नॉट प्रिडिक्ट एनिथिंग. सो बाय तो स्ट्रॅटेजी वॉज फर्स्ट क्वेश्चन टू 100 क्वेश्चन. आर यू अंडरस्टँड? ती माझी स्ट्रॅटेजी होती. आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करा. माझी दुसरी स्ट्रॅटेजी कशी होती गोळे भरण्याची, तुम्हाला सांगितलेलं आहे. 20 प्रश्न वाचायचे. प्रश्न एकदा वाचला की त्याचं समजा बी बी ऑप्शन असेल, तो OMR वरती मी बी वरती डॉट करून टाकायचं. म्हणजे ते प्रश्नाचं वरती खाली पण होत नाही. थर्ड प्रश्न वाचला डॉट, फोर्थ प्रश्न वाचला डॉट, फिफ्थ प्रश्न वाचला डॉट. 20 प्रश्न झाले, 25 प्रश्न झाले की फक्त OMR घ्यायची आणि गोळ गोळ करत बसायची. जिथे तर डॉट येईल तर गोल गोल करायचं, म्हणजे रिलॅक्स भेटतं आपलं टाइम. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? मग ते 20-25 प्रश्न परफेक्ट गोल झाले की परत प्रश्न वाचायला चालू करायचं. असं करत करत 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग काय करायचं? तिथं कसं असतं, ब्लॉक्स असतात ना, 1 2 3 4 5, हा एक ब्लॉक असतो OMR वरती. मग इथं ब्लॉक असतो. मग या ब्लॉक मधनं कुठला सॉल्व्ह झाला नाही, समजा 3 सॉल्व्ह झाला नाही, तर डॉटच नाहीये कुठं, परत 3 बघायचं क्वेश्चन पेपरमध्ये. 3 कुठला आहे बाबा? हा, जमतोय का आपल्याला? जमत असेल तर तिथे डॉट मारायचं, तर जाऊन दे. इथं कुठला नाही केला? हा, इथं सगळे झालेले आहेत, ओके. इथं कुठला नाही केला? ओके, इथं 2 नाही केले, मग ते बघायचे क्वेश्चन, तिथं वाचून घ्यायचे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? कळतंय तुम्हाला? समजतंय? तर तुमची तुमची आता तुम्ही टेक्निक तशी बनवली असणार. ही माझी टेक्निक तुम्हाला मी सांगितली होती, विच ऑलवेज वर्क फॉर मी. अँड दॅट कॉन्फिडन्स विच आय ऑलवेज हॅड, की ठीक आहे बाबा आपण करू, काही ना काहीतरी होईल. ऑफिसर सारखी क्वालिटी आहेत आपले थोडे तरी, बरोबर आहे का नाही? आपण हँडल करू, अभ्यास जरी कमी असेल, पेपर जरी अवघड असेल, आपण हँडल करू. रिव्हर्स सायकोलॉजी वापरायची. सगळ्यांची फाटती तेव्हा आपण खुश व्हायचं, बरोबर आहे का नाही? सगळ्यांची, सगळे खुश दिसतात, भारी भारी भारी, मग आपली फाटली पाहिजे. लय सोपं वाटतं सगळ्यांना पेपर, आता कट ऑफ वरती जाणार बहुतेक. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. सो आय ऑलवेज लिव्ह माय लाईफ विथ रिव्हर्स सायकोलॉजी. क्लिअर आहे का? राईट. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो सब फील करतो प्रॉपरली. GS झाला. मग GS झाल्यानंतर बाहेर येऊन जास्त डिस्कशन करू नका. किती अटेम्प्ट केली, किती अटेम्प्ट केली, किती अटेम्प्ट केली, काय वाटते कट ऑफ किती येईल? अरे तो पॉलिटीचा प्रश्न काय होतं रे याचं उत्तर, हे आपल्याला सवय असते, बरोबर आहे का? तर जास्ती करू नका. राईट. मला वाटतं C होतं, C उत्तर. मग C आपण मार्क गेला असेल B, मग आपल्या डोक्यात ते बीज राहतो.
सीसॅट मध्ये पण तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करणार. आलं तुम्हाला लक्षात? त्यापेक्षा दिस कॅन डिस्ट्रॉय युअर सीसॅट. डोंट डू दॅट. राईट. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आफ्टर GS, come out calmly, eat light food, drink water, electrolytes, no heavy lunch, avoid discussion, avoid answer keys, avoid YouTube analysis. राईट. टेक 10 to 15 minutes रेस्ट. हे तर मी कंपल्सरी करायचो. झोप नाही आली ना तरी कुठला तरी कॉर्नर बघायचो, म्हणजे भाऊ मला झोपण्याची सवय, पॉवर नॅप घ्यायचं आहे, माझी काहीच बोलू नको. आय यूज टू जस्ट ट्राय अँड keep rest my head somewhere and just close my eyes. Even if I don't get sleep, just closing my eyes would feel happy, would rejuvenate me. Rest of the mind is very important because CSAT is a challenging job. बरोबर आहे का नाही? राईट. सो CSAT do not enter casually. अंडरएस्टिमेट करणं गरजेचं नाहीये. राईट. व्हेरी व्हेरी यू कॅन से इम्पॉर्टंट. राईट. CSAT मध्ये what I would say is use your strategy. My strategy was 1 to 80th question, so that after I solve some basic numeracy, after I solve comprehension, I get changes. मला काय भेटतं? चेंज भेटत राहतं मला. बरोबर आहे का? तर असं सगळा हा विषय आहे. Now what I can do is tell you one more thing is every night you can try, if it works for you, before you sleep close your eyes and just for 3 to 5 minutes visualize. काय व्हिज्युअलाइज करणार तुम्ही की एक्झामचा दिवस 24 मे, सकाळी किती वाजता उठताय? राईट. यू आर गेटिंग रेडी विदाउट एनी हरी. यू हॅव दॅट पॉइज, यू हॅव दॅट कॉन्फिडन्स. You get your admit card, pen, photo, water, chocolates, electrolytes packed. You are reaching center in time. You are entering the gate, sitting calmly in the classroom. You are not disturbed by the other students, right? You are filling the OMR properly, right? You have very stable mind. हे सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. GS पेपर चांगला चाललाय तुमचा. डिफिकल्ट असले तरी तुम्ही संयम ठेवलेला आहे. इझी असेल तर तुम्ही अजून कॉशियस झालेला आहात. मग काय होतं? आपली एक मसल मेमरी बनते बॉडीमध्ये. आणि आपण जेव्हा एक्झामला एक्झॅक्टली जाणार, ही प्रॅक्टिस झाल्यामुळं, बिकॉज यू हॅव व्हिज्युअलाइज्ड इट सो मेनी टाइम्स, राईट? सो यू डोंट फील न्यू ॲट दॅट टाइम. your nerves are relaxed, your brain is relaxed, because it is not the first situation. Usually when do we get anxious? When we face some situation which is a new situation. So that is why we have taken so many mocks. Na? So you just consider this as a different mocks. So final message is 2-3 days, do not chase perfection. Just be stable. Do not chase new knowledge. Right? Just scan through everything. Stay calm, stay sharp, trust your preparation. And in the end, just try to give your best and leave द रेस्ट ऑन द गॉड. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला तुम्ही विचारू शकता. ऑनलाईन स्टुडंट्स, आर्या, अमर, हर्ष, खुशी, निलेश, ऋतुजा, साक्षी, स्नेहल, वर्षा, एनी क्वेश्चन्स यू हॅव गॉट, यू कॅन आस्क. You can write on the question book. कुठे लिहिलंय? दाखव. असं कुठेच लिहिलं नाही. हा, मागं कर की, मागं इंग्लिशमध्ये असेल ना का नाही? एकदम एकदम लास्ट 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 लास्ट. इथे इंग्लिशमध्ये असतं कधी कधी प्रिंटेड. डोंट वरी, यू कॅन राईट ऑन द क्वेश्चन पेपर. आता कोणी जर असेलच, तुम्हाला माहिती त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवू शकत नाही तुम्ही इन्व्हिजिलेटरकडनं. तो नाही म्हणला, तो नाही तर ठीक आहे, मग आता काय करणार आपण? बट दॅट इज अ रेअर सिच्युएशन विच आय फाइंड. लिहिलंय का कुठं क्वेश्चन पेपर? तिथं आता तू एक काम कर, शेवटचं पान घे बरं. तिथं काय लिहिलंय वरती? स्पेस फॉर रफर. मग त्यावरती लिहिणं अपेक्षित आहे ना? म्हणजे अरे ताई, त्यांना म्हणायचं तुम्हाला जरा डोकं असलं पाहिजे. तिथं पुढं माझा रोल नंबर लिहिलेला आहे, म्हणूनच आहे ना ते. आलं तुम्हाला लक्षात? आणि मी पासिंग द पार्सल खायला आलो, एका ऑफिसर बनायला आली मी. बरोबर आहे का नाही? राईट. सो डोंट वरी अबाउट ऑल दिस थिंग्स. अजून काय वाटतं तुम्हाला? तिथं दाखवायचं त्यांना की हे रफ त्यांनीच दिलेलं आहे करण्यासाठी. ते जर खूप आर्ग्यू नाही करायचं. ओके ओके ठीक आहे.
ते गेले की परत लिहायचं. आलं का तुम्हाला लक्षात? हो सॉरी सॉरी. मॅनेज द सिच्युएशन. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? राईट. आणि तुम्हाला ब्रह्मास्त्र सांगतो मी काय करायचो. आता हे सगळे तुम्हाला ट्रेड सिक्रेट सांगायला लागतात. बरं, मेन्सला स्पेशली मी वापरायचो. मी आले ना इन्व्हिजिलेटर, पहिले जरा त्यांच्याशी गप्पा मारायचो 2 मिनिटं. माहिती का तुम्हाला, बिहारमध्ये 10-10 मिनिटं आधी देतात पेपर. मी ऐकलं असेल, बिहारचेच खूप सिलेक्ट होतात. महाराष्ट्र मागं पडतोय आपण. बघा आता तुमच्या हातात आहे भविष्य महाराष्ट्राचं. बाकी काहीच बोलायचं नाही. तुम्हाला वाटतं ना महाराष्ट्राचं वाढलं पाहिजे टक्केवारी, जरा सहकार्य राहून आलं तुम्हाला लक्षात. आय टू डू दिस इन द मेन्स. तू बरोबर 5 मिनिटं देणारच काहीतरी ऍडजस्ट विडजस्ट करू. आलं तुम्हाला लक्षात, कारण की ते पेपर कम्प्लीट व्हायचे नाही. पहिल्या मेन्समध्ये तर आम्हाला तुम्ही, आय वॉज द फर्स्ट यू कॅन से ऑफ दिस चेंज पॅटर्न ना, 2013 मध्ये चेंज झालं पॅटर्न. तर आम्हाला 10 मार्काचे 25 प्रश्न विचारले त्यांनी. मेन्समध्ये आपलं कसं असतं, 15 मार्क आणि 10 मार्क. आम्हाला किती विचारलं होतं त्यांनी? 10 मार्काचे 25 प्रश्न 3 तासात. पेपरच कम्प्लीट व्हायचा नाही ना. पेपर कम्प्लीट झाला की तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल. बघा, आता तुमच्या हातात आहे भविष्य. काय करू शकलं तर करा, जो ऐकणार तो ऐकणार. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. इट इज अप टू यू हाऊ यू मॅनेज द सिच्युएशन. दॅट इज ऑफिसर लाईक क्वालिटी. राईट. अजून बोला. अजून काय का डाऊट्स? कोणाकोणाला भीती वाटते? हा, सगळ्यांनाच भीती वाटते. बिकॉज यू आर ऑल फोकसिंग ऑन द रिझल्ट. राईट. जस्ट फोकस ऑन द प्रोसेस. गिव्ह द एक्झाम प्रॉपरली. अँड वेन एव्हर यू फील स्ट्रेस्ड, द बेस्ट वे इज टू जस्ट स्माइल. Are you understanding? Just smile. Because nothing in life and in UPSC is in our hands. We just have a false understanding that we can control things. We cannot control ourselves. We cannot control things. Whatever is happening is God's destiny. So just believe in God's plan. Only thing in our hand is hard work, which you have done, all of you. Okay? Best of luck at the 24th 5 p.m. for you. There would be new notes which would be there on our app or the Telegram channel. त्या नोट्समध्ये कसं असणार आहे, एमपीएससी साठी जे नोट्स, एमपीएससी फॉर्म भरला ना सगळ्यांनी, ते नोट्स कसे तुमच्यासाठी खास बनवलेले आहेत युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी. मंडेला काय वाचायचं ते नोट्स असतील, ट्युजडेला काय वाचायचं ते नोट्स असतील, थर्सडेला काय वाचायचं ते नोट्स असतील, फ्रायडेला काय वाचायचं ते नोट्स असतील. 4 नोट्स असतील. मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, 4 दिवशी ते संपवायचे. मग फ्रायडेला मंडे ट्युजडेचं रिवाईज करायचं आणि सॅटर्डेला तुमचं जे वेनसडे थर्सडेचं आहे ते रिवाईज करायचं आणि संडेला पेपर द्यायचा. शिफ्टिंग फ्रॉम युपीएससी टू एमपीएससी. एमपीएससी फोकस ते नोट्स असतात, 4 भागांमध्ये डिवाइड असतात. मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे फॉर द रिव्हिजन. क्लिअर आहे का? बोलो येस और राईट. सो आय विश दॅट द फोर्स, वॉट एव्हर यू कॉल्ड गॉड, अल्लाह, राम, जे तुम्हाला बोलायचं, द फोर्स इज विथ यू. राईट. अँड it is in your destiny that you become officers. When it will be in your destiny, if you are going to become honest and efficient officer. If you do not perform well in the prelims, that means your intention was not good. Right? You would have become a corrupt officer. So I hope you clear the prelims, not for yourself, but I hope all the people of HV Desai clear the prelims, because the country needs good officers, and I know all of you are good people. So if you become officers, it would be good for yourself, but it would be better good for the society. Right? And I just traveled to Kazakhstan. लय वाईट वाटलं मला. लय वाईट वाटलं इंडियाला बघून आणि इंडियाची हालत बघून. विचार करा, दॅट सेंट्रल एशियन कंट्री, दे आर सो हेड ऑफ अस. सो हेड ऑफ. आतापर्यंत असं एक माझ्या डोक्यात इमेज होती ना, की फक्त ते युरोप, वेस्टर्न पॉवरच पुढे आहेत, पण हे पण आपल्याला लय पुढे आहेत रे. लय म्हणजे 50 पटीने पुढे आहेत लोक. डेव्हलपमेंट, व्हॅल्यूज, इन्फ्रास्ट्रक्चर, एव्हरीथिंग. दे आर सो हेड ऑफ अस.
What are we doing? They got independence from Soviet in 1991. They were under Soviet Union. Imagine. And they're so ahead of us. So great value the people have and so great infrastructure they have. Everything is so organized. No pollution, no corruption. Social capital is so high. तसा आपला देश जर बनवायचा आहे तर तुमची गरज आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना बेस्ट विशेस. ठीक आहे. ओके. सी यू ऑन 24th. भेटूयात आपण. ज्यांचं ज्यांचं सेंटर जवळ आहे, पेपर झाल्यानंतर येऊ शकता HU देसाईला, मी इथंच असेल. ठीक आहे. चलो बाय. बेस्ट ऑफ लक.